आणि एकीकडे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मुद्द्यावरनं सुरू झालेल्या दशावताराचा पुढचा अंक आता राजीनामा नाट्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पण खरंच जर का खिशात ठेवलेले राजीनामे शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिले, सादर केले तर महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा चेहरा कसा बदलू शकेल पाहूया या विशेष रिपोर्टमधनं। खिशात आहे, बघा खिशात आहे, खिशात आहे ना, राजीनामा खिशातच असतो, बघा खिशातच असतो। ते ज्या दिवसापासून सरकारमध्ये आले त्या दिवसापासून राजीनामा सोबतच घेऊन फिरू राहिले। उद्धव ठाकरेंनी सरकार नोटीस पिरियडवर असल्याचा इशारा दिला आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खिशातून राजीनामे वर डोकावू लागले। मुंबई पालिकेचं मतदान अवघ्या 10 दिवसांवर असताना शिवसेनेनं दबावतंत्राची खेळी केली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरलाय, तोही ऐन आचारसंहितेच्या काळात। आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री कुठलाही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही अथवा आश्वासन देऊ शकत नाही, याची पूर्ण जाणीव शिवसेनेला आहे। म्हणजे मागणी पूर्ण झाली नाही म्हणून जर शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर त्याला फारसा अर्थ उरणार नाही, कारण तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेची मागणी धोरणात्मक असून इतका मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीशिवाय आणि 32,000 कोटींच्या आर्थिक तरतुदीशिवाय पूर्ण होणं शक्य नाही। आता तरीही शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार अल्पमतात येईल। सध्या भाजप आणि मित्रपक्षाचे 123 आमदार आहेत, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादीचे 41, मनसेचा 1 तर अपक्ष आणि इतरांची संख्या 18 आहे। मॅजिक फिगरसाठी भाजपला 22 आमदारांची कमतरता आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंची सत्तेतून बाहेर पडण्याची चूक शिवसेना पक्ष फुटण्यासाठी जबाबदार ठरेल असं भाकीत संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्यांनी केलं। राजीनाम्याच्या बाबतीमध्ये असं आहे की ते राजीनामे देतील असं मला वाटत नाही, कारण खिशात ठेवून चालत नाही, ते दिले पाहिजे। असं वाटलं होतं की काल ते राजीनामे देतील, पण त्यांनी दिलेले नाही, त्यांच्या खिशातच आहेत ते। माझा तर्क असा आहे, त्याला काही प्रमाण नाही आहे, पण मला असं वाटतं की मंत्र्यांनी जर राजीनामा दिले तर शिवसेनेमध्येच फूट पडेल। निवडणुकीचा स्टंट म्हणून एखादा राजकीय पक्ष जर आम्ही राजीनामा देतो म्हणलं तर मला असं वाटतं त्याला गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही आहे। आमच्या दोन्ही पक्षाची युती निवडणुकीमध्ये नाही, परंतु राज्य सरकारमध्ये आम्ही दोघं एकत्र काम करतो। शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा काढलेला नाही, राजीनामा खिशामध्ये घेऊन फिरतो असं जे ते म्हणत असले तरीही ते राजीनामा देणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे। केंद्रात मोदींचं सरकार आहे, राज्यातले राज्यपालही भाजप नियुक्त आहेत, त्यामुळे शिवसेनेनं टोकाचा निर्णय घेऊन सत्ता सोडली तरी सरकार कोसळण्याची शक्यता फार धूसर आहे। शिवसेनेने पाठिंबा काढलाच तर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना त्यांचं बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात। ते बहुमत सिद्ध करण्याची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस हे तिन्ही पक्ष त्यांच्या विरोधात मतदान करणार का यावर पुढचं बरंच काही अवलंबून आहे। यातल्या कुठलाही एक पक्ष मतदानापासून बाजूला राहिला तरी उपस्थित असणाऱ्या सदस्यांमध्ये अधिक मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकून अल्पमतातलंच सरकार आपलं बहुमत सिद्ध करू शकतं। विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेत्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे उद्धव ठाकरे दुखावलेत, त्यामुळे नाईलाज म्हणून सत्तेत आल्यानंतरही त्यांची भूमिका ही विरोधकाचीच राहिली आहे। आता मुंबई पालिकेच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे, ज्यात सरकारचा बळी जातो की कल्याण डोंबिवलीप्रमाणे राजीनाम्याचा स्टंटचा हा दुसरा अंक बघायला मिळतो हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।